नमस्कार. मी गीतांजली भोसले. मी स्वतः लिहिलेली माया या कथेतील काही भाग आज मी आपल्यासमोर सादर करत आहे. सदर कथा काल्पनिक असून कथेतील नावं, स्थळं आणि पात्र हे देखील काल्पनिक आहे. या कथेतील नावे आणि पात्रे वास्तवातील कोणाशी जुळत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. पहिला भाग. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आरजे माया तुमच्यासोबत. आपण ऐकत आहात रेडिओ FM माझी दुनिया 999.99 वर. तर मित्रांनो, मी आज आपणास सांगू इच्छिते की आता सकाळचे 6 वाजलेत आणि आपण सर्वजण खूपच आनंदी आहोत. याचं कारण आहे मित्रांनो, आजची ताजी हवा. आजचा दिवस खूप खास आहे कारण आजचं हे सकाळचं वातावरण खूपच छान आहे. मस्त आल्हाददायक हवा, कोवळं ऊन आणि गॅलरीत बसून घेतलेला गरम गरम चहा. आहा हा हा, वाह क्या बात है. तुम्हाला सांगते दोस्त हो, आज असं वाटतंय की आपण मस्तपैकी एका डोंगरावर बसलो आहोत. आजूबाजूला खूप सुंदर सुंदर फळाफुलांनी लगडलेल्या वेली, रोपं आणि मोठी मोठी झाडं आहेत. त्या फुलांचा मस्त सुगंध दरवळत आहे. आहा हा, त्यात शेजारी असलेल्या धबधब्याचं पाणी वरून लयबद्ध आवाज करत कोसळत आहे आणि एखाद्या खोडकर मुलाप्रमाणे त्याचे काही थेंब तो आपल्या अंगावर उडवत आहे. मधुर शुभ्र असं पाणी खळाळत वाहत आहे. पक्षी गुणगुणत आहेत. फुलपाखरे इकडून तिकडे फिरत आहेत. हळूच आपल्या अंगावर बसून उडून जात आहेत. आकाश जणू काही धरतीला मिठीत घेत आहे. नभ खाली उतरून आले. इतकं सुंदर मनमोहक दृश्य पाहून आपण सगळेच हरपून गेलोय. आपण आपल्या परिवारासोबत अगदी शांतपणे या निसर्गाचा आस्वाद घेतोय. असे अनेक परिवार आपल्या आजूबाजूला आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण इथं आहेत. कोणी आपल्या प्रियकरासोबत तर कोणी आपल्या नवऱ्यासोबत, कोणी मुलांसोबत तर कोणी आपल्या आईवडिलांसोबत इथं बसले. ओहो, इथं काही तरुण मित्रमैत्रिणींचा ग्रुपही आहे. छोट्यांची फौज आहे. आपल्या आईच्या कुशीत विसावलेलं इवलंसं लेकरू आहे. पण नेहमीसारखा गलका आज इथे नाही आहे. कारण निसर्गाचा जादूई आवाज ऐकण्याच्या नादात कोणालाही बोलायची अजिबात इच्छा होत नाही. सर्वच जण अधीरपणे आपल्या हृदयात या सुंदर मनमोहक सकाळचा प्रत्येक क्षण साठवून ठेवत आहे. आणि हे काय, किती सुंदर आवाज आहे हा. लता दीदींचा दिसतोय. इथे लता दीदीही आल्यात की काय? आरजे मायाने आपल्यासाठी खास आपल्या आवडत्या गायिकेचं गाणं लावलं आहे. प्रत्येकजण आपापल्या आवडीची धून मनातल्या मनात हळुवारपणे गुणगुणत आहे. आपण सर्वजण जणू स्वर्गातच असल्याचा भास होत आहे. निसर्गानं आपल्यासाठी याच धर्तीवर हा स्वर्गच तर बनवलाय, खास आपल्या विसाव्यासाठी. चला तर मग जगूयात हा आनंदी क्षण. इंद्रधनुचे रंग बघ हे साद घाली मना, रंग उधळुनी भाव उधळुनी दे आकाशी मना. गुंज ऐकू दे मज खेळू दे या पवना संगे, दूर दूर मग उगा फिरू दे या वाऱ्या संगे. तोडुनी रीत ही प्रीत मज प्यारी, तिच्या कवे निजू दे निसर्गा तुझ्या कवे बसू दे. मज आनंदी बनू दे मज स्वच्छंदी बनू दे, मज आनंदी बनू दे मज स्वच्छंदी बनू दे, मज आनंदी बनू दे मज स्वच्छंदी बनू दे.